तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाण. तर तुमचा भाऊ चालला होता आपल्या ब्लॅक ब्युटीवर चौगाव नगरीतून डाय उमराला जाण्यासाठी, कारण की आज आपला गणिताचा पेपर आहे. ऊन जास्त असल्यामुळे ब्लॅक ब्युटीची तापून गेली मोटर, तरी हर्षद चव्हाण घालून ठेवलं होतं डायरेक्ट शोटर. ब्लॅक ब्युटीला तर लखमापूर मध्येच लावून दिलं, कारण की आपल्याला आपल्या मित्राच्या गाडीवर जायचं होतं आज. मग काय, फायनली आम्ही दोघं उमराण्याच्या कॉलेजमध्ये पोहोचून गेलो. आणि काय हर्षद चव्हाण व्हिडिओ काढत होता म्हणून सर्व मुलं हर्षद चव्हाणकडे बघत होते. जलवा है हमारा. आज गणिताचा पेपर होता म्हणून गणिताचं संपून गेलं चॅप्टर. सर्व मुलं आपल्या आपल्या आवरत होते डायरेक्ट दप्तर. तर जय शंकर मित्रांनो, मी निघालो आता डायरेक्ट मित्राच्या गाडीकडे, कारण की मित्राच्या गाडीवरच आपल्याला घरी जायचं होतं. मित्र आपल्याला लखमापूर पर्यंत घेऊन आला होता. मग काय आपली ब्लॅक ब्युटी काढून घेतली, डायरेक्ट निघालो घराकडे. तसे तर हर्षद चव्हाणची केसड चित्र विचित्र झाले होते डायरेक्ट पूर्ण. यांना म्हणतात गिंगराजच्या काठ्या. हर्षद चव्हाण गणिताचा पेपर देऊन आला म्हणून घरचे खरबूजची उचलायला लावत होते डायरेक्ट पाट्या. भगवान क्या जुलूम है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. और कुछ पल हर्षद चव्हाणची तुटून गेली डायरेक्ट चप्पल. इंग्रजीत पोपटाला म्हणता पॅरेट. हर्षद चव्हाणला घरचे कुमचाडत होते उचलायला कॅरेट. संध्याकाळपर्यंत आपल्या खरबूजचे सर्व कॅरेट ट्रॉलीमध्ये भरले गेले, कारण की आपल्याला उद्या मालेगावला विकायला जायचे. उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाणला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.